3. नियम 15 आ ने समाप्त होणारे स्त्रीलिंगी नाम बहुवचन स्वरूपात आ ने समाप्त होतात. ब्लॅकबोर्ड, शाळा, वेदना, मुलगी, दोष. 4. महत्वाचे, पै, पाया. 5. क्रमांकाबद्दल विशेष माहिती. आणि 6. जर विशेष अमूर्त नामे बहुवचनात वापरली तर ती 4 सामान्य नामे बनतात. 1. आमचे शेजारी 3 पाटील आहेत. 2. आमच्या वर्गात अनेक नारद आहेत. 3. अलीकडच्या काळात चोरीच्या घटना खूप वाढल्या आहेत. 4. आतापर्यंत तुमचे किती प्रसूती झाले आहेत. आदरयुक्त बहुवचन, वयाने, नातेसंबंधाने, अधिकाराने किंवा जवळच्या व्यक्तीने मोठ्या असलेल्या व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करताना एकच व्यक्ती असली तरीही बहुवचन शब्द वापरला जातो. याला आदरयुक्त बहुवचन म्हणतात. 1. पंतप्रधान उद्या शहराला भेट देतील. 2. शिक्षक नुकतेच शाळेत आले. 3. तुम्ही आमचे पाहुणे आहात. 4. श्रीकृष्णाने सांदीपनीला गुरु दक्षिणा दिली. 1. विपुलता दर्शविणारा एकवचनी. विपुलता दर्शविण्यासाठी काही नामांचे एकवचनी रूप वापरले जाते. 1. यावर्षी पपई थोडी जास्त आली. 2. मेळ्यात लाखो लोक जमले होते. 3. यावर्षी भरपूर आंबे पिकले. 4. तुमच्याकडे खूप पैसे आहेत का. 4. समीपता दर्शविण्यासाठी एकवचनी शब्द वापरले जातात. 1. भावाला नोकरी मिळाली. 2. मामी, मला थोडे पाणी द्या. 3. भाऊ, तू बाजारात जा. 1. 5. खालील नामे नेहमीच बहुवचनात आढळतात. तृष्णा, कांजिण्या, गुसबम्स, रोमांस, चिपळ्या, 8 पापड्या, त्रास, वाईट परिस्थिती, सबबी, कष्ट, कष्ट, गामा, खडवाई. 2. 6. साधारणपणे खालील गट सूचक शब्द एकवचनी अर्थाने वापरले जातात, परंतु काही गट सूचक नामांचे अनेकवचनी रूप असू शकते. जसे की जोडपे, 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 5 जणांचा गट, 3 जणांचा गट, आठवडा, गट, नीट, बोर्ड, कळप, असेंब्ली, वर्ग, समिती. आणि 3. 7. एकवचनी आणि अनेकवचनी मध्ये एकाच स्वरूपात असलेल्या नामांची संख्या क्रियापदाद्वारे निश्चित केली पाहिजे. 1. शाळेची घंटा वाजली. एकवचन. 2. मंदिरात 7 घंटा होत्या. बहुवचन. काही भौतिक नामांचे प्रकार दाखवताना त्यांचे अनेकवचनी रूप असू शकते. 1. शेजारच्या दुकानदाराला ऑइल प्रेसमधून चांगले तेल मिळते. एकवचन. 2. बाजारात अनेक प्रकारची तेले उपलब्ध आहेत. बहुवचन. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. दोन. काही नामांचे अनेकवचनी रूप सारखीच असते. 3. ने समाप्त होणारे नपुंसक नाम त्यांचे स्वरूप बहुवचनात ठेवतात. आणि 4. अनेकवचनीमध्ये विशेष अमूर्त नामांचा वापर केल्याने ते सामान्य नाम बनतात. भाषांतर. शब्दसंख्या विचारात घेणे. एकवचनी, अनेकवचन, एकवचनी, अनेकवचन. पाटीली, पाटील, घोसाळे, घोसाली, वेज, वागी, गण, गणी. एक. विशेष अमूर्त नामे सामान्य नामे बनणे. जेव्हा विशेष किंवा अमूर्त नामे त्यांच्या अनेकवचनी स्वरूपात वापरली जातात तेव्हा ती सामान्य नामे बनतात. 2. सामान्य नामांची उदाहरणे. आमच्या परिसरात 3 पाटील आहेत. आमच्या वर्गात बरेच नारद आहेत. अलीकडे अनेक चोरी वाढल्या आहेत. 1. सन्माननीय बहुवचन हे एखाद्या वृद्ध, संबंधित किंवा अधिकृत व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी अनेकवचनी रूपाचा वापर आहे, जरी ते एकटे असले तरीही. 2. सन्माननीय बहुवचनाची उदाहरणे. पंतप्रधान उद्या शहराला भेट देतील. शिक्षक नुकतेच शाळेत आले. भाषांतर. 1. विशेष अमूर्त नामे बहुवचनात वापरल्यास सामान्य नामे बनतात.
1. आमच्या परिसरात 3 पाटील आहेत. 2. आमच्या वर्गात अनेक नारद आहेत. 3. अलीकडच्या काळात अनेक चोरीच्या घटना वाढल्या आहेत. 4. आतापर्यंत तुमचे किती प्रसूती झाले आहेत? 1. सन्माननीय बहुवचन. एखाद्या वृद्ध, संबंधित किंवा अधिकृत व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी ती व्यक्ती अविवाहित असली तरीही या शब्दाचे अनेकवचनी रूप वापरले जाते. याला सन्माननीय बहुवचन म्हणतात. 1. पंतप्रधान उद्या शहराला भेट देतील. 2. शिक्षक नुकतेच शाळेत आले. 3. तुम्ही आमचे पाहुणे आहात. 4. भगवान श्रीकृष्णाने सांदीपनीला गुरुदक्षिणा दिली. 1. आनंद प्रकाशन छात. भाषांतर. परिपूर्ण मराठी व्याकरण. विपुलतेसाठी एकवचनी. विपुलता दाखवताना काही नामे एकवचनी स्वरूपात वापरली जातात. 1. यावर्षी पपई भरपूर आली. 2. मेळ्यात 1,00,000 लोक जमले होते. 3. यावर्षी बरेच आंबे पिकले. 4. तुमच्याकडे खूप पैसे आहेत का? समीपता दर्शविताना एकवचनी रूप वापरले जाते. 1. मोठा भाऊ काम करू लागला. 2. मामी, मला थोडे पाणी द्या. 3. भाऊ, तू बाजारात जातोस आणि परत येतोस. खालील नामे नेहमी अनेकवचनी स्वरूपात आढळतात. गर्भवती महिलांसाठी तृष्णा, कांजिण्या, थथरणे, सडथळे, टाळ्या वाजवणे, पारंपरिक खेळ, त्रास, वाईट स्थिती, संकोच, कठोर परिश्रम, व्यवसाय, गप्पा-टप्पा, लाकडी चप्पल इ. साधारणपणे खालील सामूहिक नामे एकवचनी अर्थाने वापरली जातात. तथापि काही सामूहिक नामांचे अनेकवचनी रूप असू शकते, जसे की जोडी, एकवचनी, जोड्या, बहुवचन. जोडी, 5 जणांचा गट, त्रिकूट, आठवडा, नीग, परिषद, 4 जणांचा गट, बैठक, वर्ग, समिती. ज्या नामांचे एकवचनी आणि अनेकवचनी रूप समान आहे त्यांची संख्या क्रियापदाने निश्चित केली पाहिजे. 1. शाळेची घंटा वाजली. एकवचन. 2. मंदिरात 7 घंटा होत्या. बहुवचन. काही भौतिक नामांचे प्रकार दाखवताना त्यांचे अनेकवचनी रूप असू शकते. 1. शेजारचा दुकानदार गिरणीचे चांगले तेल विकतो. एकवचन. 2. बाजारात अनेक प्रकारची तेले उपलब्ध आहेत. बहुवचन. संभाजीनगर. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. Answer. 4. बाके, singular form of बाक. Explanation. 1. टाके, take is दोन. उवा, तवा, जावा, जळवा. आन्सर. 2. तवा. तवा हा एकवचनी शब्द आहे. अनेकवचन तवे.
इतर पर्याय अनेकवचनी शब्द आहेत. उवा उ, जावा जा, जळवा जळू. 3 वाटा, लाटा, काटा, खाटा. आन्सर 3 काटा. काटा हा एकवचनी शब्द आहे. अनेकवचन काटे. इतर पर्याय अनेकवचनी शब्द आहेत. वाटा, वाट, लाटा, लाट, खाटा, खाट. 4 गोळे, सुळे, मुळे, तळे. आन्सर 4 तळे. तळे हा एकवचनी शब्द आहे. अनेकवचन तळी. इतर पर्याय अनेकवचनी शब्द आहेत. गोळे, गोळा, सुळे, सुळा, मुळे, मूळ. 5 दुडकी, फडकी, दोडकी, खिडकी. आन्सर 4 खिडकी. खिडकी हा एकवचनी शब्द आहे. अनेकवचन खिडक्या. इतर पर्याय अनेकवचनी शब्द आहेत. दुडकी, दुडक्या, फडकी, फडक्या, दोडकी, दोडक्या. 6 तारा, धारा, गारा, वारा. आन्सर 4 वारा. वारा हा एकवचनी शब्द आहे. अनेकवचन वारे. इतर पर्याय अनेकवचनी शब्द आहेत. तारा, तार, धारा, धार, गारा, गार. 7 वडे, खेडे, वाडे, घोडे. आन्सर 2 खेडे. खेडे हा एकवचनी शब्द आहे. अनेकवचन खेडी. इतर पर्याय अनेकवचनी शब्द आहेत. वडे, वडा, वाडे, वाडा, घोडे, घोडा. 8 खेडे, वेडे, झाडे, वाडे. आन्सर 1 खेडे. खेडे हा एकवचनी शब्द आहे. अनेकवचन खेडी. इतर पर्याय अनेकवचनी शब्द आहेत. वेडे, वेडा, झाडे, झाड, वाडे, वाडा. 9 लाडू, खडू, लेकरू, झाडू. आन्सर 3 लेकरू. लेकरू हा एकवचनी शब्द आहे. अनेकवचन लेकरे. इतर पर्याय सामान्यतः एकवचनी आणि अनेकवचनी दोन्हीसाठी सारखेच वापरले जातात किंवा त्यांचे विशिष्ट नियम आहेत. 10 लोटी. आन्सर 2 लोटे. लोटीचे अनेकवचन लोटे होते. 11 विहीण. आन्सर 3 विहिणी. विहीणचे अनेकवचन विहिणी होते. 12 जीभ. आन्सर 4 जिव्हा. जीभचे अनेकवचन जिव्हा होते. 13 पिसू. आन्सर 1 पिसवा. पिसूचे अनेकवचन पिसवा होते. 14 विळी. आन्सर 2 विळ्या. विळीचे अनेकवचन विळ्या होते. 15 तोंड. आन्सर 4 तोंडे. तोंडचे अनेकवचन तोंडे होते. 16 वधू. आन्सर 4 वधू. वधूचे अनेकवचन वधूच राहते. 17 डोळा. आन्सर 2 डोळे. डोळाचे अनेकवचन डोळे होते. 18 नक्कल. आन्सर 1 नकला. नक्कलचे अनेकवचन नकला होते. 19 खारीक. आन्सर 4 खारका. खारीकचे अनेकवचन खारका होते. 20 निश्चित अनेकवचनी शब्द ओळखा. आन्सर 3 हरिण. हरिण हा शब्द नेहमी अनेकवचनी असतो. हरिण, हरिणे. इतर शब्द कोल्हा, कोल्हे, चित्ता, चित्ते हे लिंग किंवा वचनानुसार बदलतात. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. Answer 4 यांपैकी नाही. Explanation. The question asks which of the given options is a noun. उत्तर 4 घोडा, घोडे. 1 प्रश्न अशा जोडीबद्दल विचारतो जी अनेकवचनी मधील नमुन्यात बसत नाही. 2 पर्याय 1, 2 आणि 3 मध्ये नामांची एकवचनी आणि अनेकवचनी रूपे सारखीच आहेत. भाषा, सभा, फोटो. आणि 3
पर्याय 4 मध्ये घोडा हे एकवचनी नाम बहुवचन स्वरूपात घोडे मध्ये बदलते, जे एक वेगळे स्वरूप आहे. 25. उंदीरचे अनेकवचन काय आहे? उत्तर 3. उंदर. उंदीर 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 या नामाचे एकवचनी आणि अनेकवचनी रूप मराठीत सारखेच आहेत, जसे की चित्रात दिलेल्या स्पष्टीकरणात नमूद केले आहे. 26. अधोरेखित नामाची संख्या ओळखा. उत्तर 3. बहुवचन. अधोरेखित पणत्या तेलाचे दिवे हा शब्द बहुवचन स्वरूपात आहे, बहुवचन. एकवचनी रूप पणती आहे. 27. दासीचे अनेकवचनी शोधा. उत्तर 3. दासी. मराठीत दासी स्त्री नोकर या नामाचे एकवचनी आणि अनेकवचनी रूपे सारखीच आहेत. 28. जळूचे अनेकवचन शोधा. पायरी 1 अनेकवचनी रूप ओळखा. जळू जळू हे नाम ओ ने समाप्त होणारे स्त्रीलिंगी नाम आहे. या प्रकारच्या नामांचे बहुवचन ओ ला वाप मध्ये बदलून बनते. उत्तर योग्य अनेकवचनी रूप 3 जलवा आहे. 29. सासूचे अनेकवचन लिहा. पायरी 1 अनेकवचनी रूप ओळखा. सासू सासू हे नाम ओ ने समाप्त होणारे स्त्रीलिंगी नाम आहे. जळू प्रमाणेच ही नामे सामान्यतः ओ ला वाप मध्ये बदलून त्यांचे बहुवचन बनवतात. उत्तर योग्य अनेकवचनी रूप 2 सासवा आहे. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकते आन्सर 2 सासवा. एक्सप्लेनेशन. 29. पुढील शब्दाचे अनेकवचन लिहा. आन्सर 2 सासवा. Explanation. The plural form of the Marathi word sasu, mother-in-law, is sasava, mothers-in-law. Answer 2 sasava. Explanation. The plural form of the Marathi word sasu, mother. जळू या शब्दाचे अनेकवचन जळवा असे होते. 29. पुढील शब्दाचे अनेकवचन लिहा. सासू. आन्सर 2 सासवा. सासू या शब्दाचे अनेकवचन सासवा असे होते. 30. खालील शब्दांतील एकवचनी शब्द ओळखा. आन्सर 1 तळे. तळे हा शब्द एकवचनी आहे, तर मळे डोळे आणि गोळे हे अनेकवचनी शब्द आहेत. 31. मला टाचण्या आणून द्या. या वाक्यातील टाचण्याचे वचन ओळखा. आन्सर 3 अनेकवचन. टाचण्या हे टाचणी या शब्दाचे अनेकवचनी रूप आहे. 32. चूक या शब्दाचा अनेकवचनी शब्द ओळखा. आन्सर 3 चुका. चूक या शब्दाचे अनेकवचन चुका असे होते. 33. पुढील शब्दांतील अनेकवचनी रूप ओळखा. आन्सर 3 लेखण्या. लेखणी या शब्दाचे अनेकवचनी रूप लेखण्या असे होते. 34. पुढील शब्दांतील अनेकवचनी रूप ओळखा. आन्सर 2 आज्ञा. आज्ञा हे एकवचन आणि अनेकवचन दोन्हीमध्ये समानच राहते. 35. रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. घरामध्ये ठिकठिकाणी अंडरस्कोर 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 लावले होते. आन्सर 3 आरसे. रिकाम्या जागी आरसे हा योग्य शब्द आहे, कारण घरामध्ये ठिकठिकाणी हे अनेकवचन सुचवते. 36. रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. अंजलीला 2 अंडरस्कोर 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 आहेत. आन्सर 3 मामा. मामा या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन दोन्ही समानच असते. AI responses may include miss. Answer 3 डबे. Explanation. डबे is the plural form of the singular word daba. Answer 3 डबे.
डबे हा शब्द अनेकवचनी आहे. खेळणेचे अनेकवचन खेळणी, तळेचे तळी आणि पातेले पातेली होते. 38 खालील शब्दांतून एकवचनी शब्द ओळखा. 87 आन्सर 2 झरा. झरा हा शब्द एकवचनी आहे. लाटाचे एकवचन लाट, चांदण्याचे चांदणी आणि खाटाचे खाट होते. 39 चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. आन्सर 1 चांदण्या. चांदणी या एकवचनी शब्दाचे अनेकवचन चांदण्या असे होते. 40 सूचना वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा. आन्सर 3 नदी. दरी दरी, डोंगर डोंगर आणि नदी नद्या यापैकी नदी हे स्त्रीलिंगी नाम आहे, तर इतर पुल्लिंगी किंवा नपुंसकलिंगी आहेत आणि त्यांचे वचन बदलण्याचे नियम वेगळे आहेत. 41 सूचना वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा. आन्सर 4 यांपैकी नाही. तळी तळे, पोळी पोळी आणि जाळी जाळे हे सर्व अनेकवचनी शब्द आहेत. 42 ज्यावेळी वस्तूंची खूप मोठी संख्या दाखवायची असते त्यावेळी एकवचनी शब्द प्रयोग करतात त्याला खालीलपैकी काय म्हणतात. आन्सर 2 विपुलतादर्शक एकवचन. जेव्हा वस्तूंची खूप मोठी संख्या दाखवण्यासाठी एकवचनी शब्दाचा प्रयोग होतो तेव्हा त्याला विपुलतादर्शक एकवचन असे म्हणतात. 43 नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला असे म्हणतात. आन्सर 1 वचन. शब्दाच्या ज्या रूपावरून वस्तू एक आहे की अनेक आहेत याचा बोध होतो त्यास वचन असे म्हणतात. 44 खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही. PSI 09 आन्सर 2 पक्षी. पक्षी या शब्दाचे अनेकवचन पक्षी च राहते. पोळी पोळ्या, वही वह्या, काठी काठ्या यांचे अनेकवचन या कारांत होते. 45 ती परीक्षा देते. या विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा. PSI 04 आन्सर 3 सर्वनाम स्त्रीलिंगी एकवचनी कर्ता. ती हा शब्द सर्वनाम आहे, स्त्रीलिंगी आहे, एकवचनी आहे आणि वाक्यातील कर्ता आहे. 46 खालीलपैकी कोणते वाक्य आदरार्थी अनेकवचन दर्शविते. आन्सर 4 बाबा गावाला गेले. आदरार्थी बोलताना अनेकवचनी क्रियापद वापरले जाते. येथे बाबा एकच असले तरी गेले हे अनेकवचनी क्रियापद वापरले आहे. 47 खालीलपैकी कोणते वाक्य विपुलतादर्शक एकवचन दर्शविते. आन्सर 4 यंदा जरा जास्तच पपई आली. या वाक्यात पपई या एकवचनी शब्दातून खूप मोठी संख्या विपुलता दर्शविली आहे. 48 पर्यायी उत्तरांतून अचूक उत्तर शोधा. काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात. DPTSTI 15 आन्सर 3 डोहाळे. डोहाळे हा शब्द नेहमी अनेकवचनी वापरला जातो. 49 अनेकवचनी शब्द ओळखा. तलाठी सोलापूर 08 आन्सर 1 बिया. बिया हा शब्द अनेकवचनी आहे. बी चे अनेकवचन गड्डा गड्डे, कांदा कांदे, तारीख तारखा हे एकवचनी आहेत. 50 दिवस या शब्दाचे अनेकवचन कोणते. DPSI 08 आन्सर 2 दिवस. दिवस या शब्दाचे अनेकवचन दिवस हेच राहते. 51 खालील शब्दातील एकवचनी शब्द निवडा. DPSI 08 आन्सर 4 पपई. पपई हा शब्द एकवचनी आहे. नद्या नदी, पपया पपई, माळा माळ हे अनेकवचनी आहेत. 52 माळ या शब्दाचे अनेकवचन कोणते. मौ वाहन 08 आन्सर 3 माळा. माळ या शब्दाचे अनेकवचन माळा असे होते. 53 देव्हाऱ्यात 8 होत्या. तलाठी धुळे -10 आन्सर 1 पणती. 8 पणत्या होत्या असे वाक्य अपेक्षित आहे, परंतु दिलेल्या पर्यायांपैकी पणती हे योग्य नाम आहे जे अनेकवचनी वापरले जाईल. 54 खालीलपैकी शब्दावे वचन बदला. जीभ तलाठी ठाणे 09 आन्सर 4 जिव्हा. जीभ या शब्दाचे अनेकवचन जिव्हा असे होते. 55 हार या शब्दाचा अनेकवचनी पर्याय निवडा. तलाठी बुलढाणा 09 आन्सर 3 हार. हार या शब्दाचे अनेकवचन हार हेच राहते. 56 खालील शब्दातील अनेकवचनी रूप कोणते. 6-11 आन्सर 1 युवत्या. युवती या एकवचनी शब्दाचे अनेकवचन युवत्या असे होते. 57 खालीलपैकी देव या नामाचे अनेकवचन कोणते. 6-12 आन्सर 3 देव. देव या शब्दाचे अनेकवचन देव हेच राहते. 58 खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही. पदार्थवाचक नामाचे अनेकवचन होत नाही. इंजी -12
आन्सर 3 ज्वारी. पदार्थवाचक नाम असल्यामुळे ज्वारीचे अनेकवचन होत नाही. 59 अयोग्य विधान ओळखा. आन्सर 4 ड. विधान ड सर्व प्रकारच्या नामांचे अनेकवचन होते हे अयोग्य आहे, कारण विशेषनाम व भाववाचक नामाचे अनेकवचन होत नाही. 60 आ कारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन एक कारांत या नियमात न बसणारा शब्द शोधा. आन्सर 1 कुत्रा. कुत्राचे अनेकवचन कुत्रे होते, परंतु ते आ कारांत पुल्लिंगी नामाचे एक कारांत अनेकवचन होण्याच्या सामान्य नियमात बसत नाही, कारण कुत्रे हे अनेकवचनी रूप असले तरी ते नियमाला अपवाद मानले जाते. 61 ओ कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वा कारांत होते. या नियमानुसार तयार होणारा शब्द शोधा. आन्सर 4 पिसू. पिसू एकवचन या शब्दाचे अनेकवचन पिसवा असे होते, जे ओ कारांत स्त्रीलिंगी नामाचे वा कारांत अनेकवचन होण्याच्या नियमानुसार आहे. 62 तुमच्या वडिलांचा उल्लेख करताना कोणते वचन वापराल. आन्सर 4 आदरार्थी अनेकवचन. वडिलांचा उल्लेख करताना आदरार्थी अनेकवचन वापरले जाते. Answer 3 अ व क बरोबर. The statements provided discuss specific rules regarding noun form. स्पष्टीकरण. 1 विधान बरोबर आहे, कारण सामान्य नामाचे अनेकवचन होते, उदा. कुत्रा कुत्रे, तर विशेषनाम उदा. राम आणि भाववाचक नाम उदा. मोठेपणा यांचे सामान्यतः अनेकवचन होत नाही. 2 विधान ब चूक आहे, कारण भाववाचक नामाचे अनेकवचन होत नाही. आणि 3 विधान क बरोबर आहे, कारण आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन एक कारांत होते, उदा. कुत्रा कुत्रे. 65 पुढील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा. आन्सर 2 मोते. स्पष्टीकरण. फूल, मूळ आणि जळू ही एकवचनी रूपे आहेत. मोते हे मोती या शब्दाचे अनेकवचनी रूप आहे. आन्सर 2 अ ब बरोबर. The statements are about Marathi grammar rules for number, singular, plural. 1 statement. आन्सर 3 ब बरोबर. वचनासंबंधी दिलेल्या गोष्टींपैकी फक्त ब विधान बरोबर आहे. 1 अ विधान चुकीचे आहे, कारण सामान्य नामाचे अनेकवचन होते, उदा. कुत्रा कुत्रे. 2 क विधान चुकीचे आहे, कारण आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन एक कारांत होते वा कारांत नाही, उदा. कुत्रा कुत्रे. आणि 3 ब विधान बरोबर आहे, कारण डोहाळे हाल यांसारखी काही नामे नेहमी अनेकवचनीच आढळतात. 65 पुढील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा. आन्सर 2 मोते. मोते हा शब्द अनेकवचनी आहे, एकवचन मोती. फूल, मूल आणि जळू हे शब्द एकवचनी आहेत. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. Answer 2 धर्म, शाळा, दगड, देव. Explanation. The words dharma, dharma, religion, virtue, shala, shala, school,
मोते हा शब्द अनेकवचनी आहे कारण त्याचे एकवचन मोती असे होते. इतर पर्याय फुल या शब्दाचे अनेकवचन फुलच राहते. मूळ या शब्दाचे अनेकवचन मुळे होते आणि जळू या शब्दाचे अनेकवचन जळवा होते. 66 एकवचनात व अनेकवचनात सारखीच राहणारी नामांची रूपे कोणती? आन्सर 2 धर्म, शाळा, दगड, देव. मराठी व्याकरणात काही पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी नामांची रूपे एकवचनात व अनेकवचनात सारखीच राहतात. दिलेल्या पर्यायांपैकी धर्म, शाळा, दगड, देव या नामांची रूपे दोन्ही वचनांमध्ये सारखीच राहतात. 67 पुढील विधाने वाचा. आन्सर 1 अ बरोबर. विधान अ बरोबर आहे. दासी, दृष्टी यांसारख्या ई कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन या कारांत होते. उदा. दासी, दास्या, दृष्टी, दृष्ट्या. विधान ब चूक आहे. वळूक, वस्तू यांसारख्या उ कारांत नामांचे अनेकवचन सामान्यतः सारखेच राहते किंवा वेगळ्या प्रकारे होते वा कारांत होत नाही. 68 खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची रूपे अनेकवचनी होताना बदलत नाहीत? आन्सर 2 शत्रू, उंदीर, कवी, देव, चिकू. या पर्यायातील सर्व शब्द शत्रू, उंदीर, कवी, देव, चिकू एकवचनात आणि अनेकवचनात समान रूप धारण करतात. इतर पर्यायांमध्ये शब्दांची रूपे बदलतात. उदा. आंबा, आंबे, नदी, नद्या, ससा, ससे. 69 अधोरेखित नामाचे वचन ओळखा. स्नेहलने ग्रंथ वाचले. आन्सर 3 अनेकवचन. या वाक्यात ग्रंथ हे नाम अधोरेखित आहे. वाचले या क्रियापदावरून असे समजते की एकापेक्षा जास्त ग्रंथ वाचले गेले आहेत, त्यामुळे ग्रंथ हे अनेकवचनी आहे. 70 गुरुजी शाळेत आत्ताच आले. हे वाक्य व्याकरणदृष्ट्या. आन्सर 2 ब बरोबर. या वाक्यात गुरुजी या आदरणीय व्यक्तीसाठी अनेकवचनी क्रियापद आले वापरले आहे. व्याकरणदृष्ट्या याला आदरार्थी अनेकवचन किंवा आदरार्थी बहुवचन म्हणतात, परंतु मुख्य उद्देश आदर व्यक्त करणे हा आहे. त्यामुळे विधान ब आदरार्थी आहे हे सर्वात योग्य आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. आन्सर 1 आदरार्थी अनेकवचन. प्रत्यक्षात सांदीपणींना हे विधेयपूरक आहे, परंतु दिलेल्या पर्यायांमध्ये आदरार्थी अनेकवचन हा पर्याय योग्य आहे कारण सांदीपणी या आदरणीय व्यक्तीसाठी अनेकवचनी प्रत्यय वापरला गेला आहे. 72 सौ नलिनीताई या आमच्या आता विहीण बाई आहेत. या वाक्यातील विहीण या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. आन्सर 3 विहिणी. विहीण या शब्दाचे अनेकवचनी रूप विहिणी असे होते. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आन्सर 3 लँडोर. 1 सिंह आणि वाघ हे पुल्लिंगी शब्द आहेत. 2 लांडोर हा मोर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द आहे. आणि 3 चित्ता हा पुल्लिंगी शब्द आहे. 2 योग्य विधान निश्चित करा. आन्सर 1 लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखले जाते. मराठी व्याकरणात नामाच्या रूपावरून एखादी वस्तू पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे किंवा दोन्हीपेक्षा भिन्न जातीची आहे हे समजते. उदाहरणादाखल मुलगा या शब्दावरून पुरुष जातीचा बोध होतो, तर मुलगी या शब्दावरून स्त्री जातीचा बोध होतो. 3 पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे? आन्सर 4 स्त्रीलिंग, पुल्लिंग व नपुंसकलिंग. पोर हा शब्द मराठीत उभयलिंगी म्हणून वापरला जातो, म्हणजे तो तिन्ही लिंगांमध्ये येऊ शकतो. उदाहरणादाखल तो पोर पुल्लिंग, ती पोर स्त्रीलिंग आणि ते पोर नपुंसकलिंग असे वापरले जाते. 4 अयोग्य जोडी ओळखा. आन्सर 4 आरशी नपुंसकलिंगी. 1 आरशी हा शब्द स्त्रीलिंगी आहे, नपुंसकलिंगी नाही. 2 ती आरशी असे योग्य रूप आहे.
आणि 3 इतर जोड्या योग्य आहेत. ती पुरणपोळी स्त्रीलिंगी, ती विदुषी स्त्रीलिंगी, तो बोका पुल्लिंगी. 5 नर्तिका या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द शोधा. आन्सर 3 नर्तक. नर्तिका हे स्त्रीलिंगी रूप आहे, तर नर्तक हे पुल्लिंगी रूप आहे. 6 हंस या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा. आन्सर 1 हंसी. हंस पुल्लिंगी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप हंसी असे होते. 7 खोंड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा. आन्सर 4 कालवड. खोंड म्हणजे रेड्याचा नर, तर कालवड म्हणजे रेड्याची मादी. 8 साखरभात या शब्दाचे लिंग कोणते? आन्सर 2 पुल्लिंगी. तो साखरभात असे योग्य रूप आहे. 9 पुढील शब्दांतील स्त्रीलिंगी रूप ओळखा. सिंह. आन्सर 2 सिंहीण. सिंह पुल्लिंगी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सिंहीण असे होते. 10 खाली दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. आन्सर 3 देखावा. तो देखावा असे योग्य रूप आहे. ती नदी, ते कणीस, ते झाड हे इतर लिंगांचे शब्द आहेत. 11 खालील शब्दांपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. आन्सर 1 शाळा. ती शाळा असे योग्य रूप आहे. ते घरटे, ते झाड, ती घरटी हे इतर लिंगांचे शब्द आहेत. 12 बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? आन्सर 3 शेळी. बोकड पुल्लिंगी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप शेळी असे होते. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate. Answer 2 कवयित्री कवयित्री. The feminine form of the Marathi word kavi poet is kavayatri poetess. Answer 2 कवयित्री. The feminine form of the Marathi word kavi poet. Answer 2 कवयित्री. Explanation. The word for a female poet in Marathi is Answer 2 कवयित्री. The word kavi is a masculine noun. Its corresponding feminine form is kavayatri poetess. So Explanation. The feminine form of the masculine noun kavi Answer 2 कवयित्री. Explanation. The feminine form
स्त्रीलिंगी रूप ऑफ द मॅस्क्युलिन नाउन पुल्लिंगी नाम चौदा जनक फादर क्रिएटर आंसर 1 जानकी एक्सप्लेनेशन द फेमिनिन फॉर्म ऑफ चौदा जनक फादर क्रिएटर आंसर explanation the feminine form of the Mara explanation the feminine form स्त्रीलिंगी रूप of the masculine noun पुल्लिंगी नाम कवि is कवि explanation the feminine form of the masculine noun कवि explanation the correct feminine form आंसर 2 कवयित्री 14 जनक आंसर 1 जानकी 15 युवक आंसर 1 मुलगी टीप दिलेल्या पर्याया explanation the feminine form स्त्रीलिंगी रूप of the
आन्सर 2 कवयित्री. एक्सप्लेनेशन. द फेमिनिन फॉर्म स्त्रीलिंगी रूप ऑफ द मॅस्क्युलिन नाउन पुल्लिंगी नाम कवी इज कवयित्री. 14 जनक फादर क्रिएटर. आन्सर आन्सर 2 कवयित्री. द फेमिनिन फॉर्म स्त्रीलिंग ऑफ द मॅस्क्युलिन नाउन. पायरी 1 योग्य स्त्रीरूप ओळखा. कवी कवी या पुल्लिंगी संज्ञाचे योग्य स्त्रीरूप म्हणजे कवयित्री. उत्तर 2 कवयित्री. 14 जनक पिता निर्माताचे स्त्रीलिंगी रूप निश्चित करा. पायरी 1 योग्य स्त्रीरूप ओळखा. जनक वडील निर्माता या पुल्लिंगी संज्ञाचे योग्य स्त्रीरूप जननी आई किंवा जानकी जनकाची मुलगी आहे. या संदर्भात जननी हा योग्य प्रतिरूप आहे. उत्तर 2 जननी. 15 युवक तरुण पुरुषचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. पायरी 1 योग्य स्त्रीरूप ओळखा. युवक तरुण पुरुष या पुल्लिंगी नामाचे योग्य स्त्रीलिंगी रूप युवती तरुण स्त्री आहे. उत्तर 3 युवती. 16 बालक मुलगा मुलगाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. पायरी 1 योग्य स्त्रीरूप ओळखा. बालक मुलगा मुलगा या पुल्लिंगी नामाचे योग्य स्त्रीलिंगी रूप बालिका मुलगी मुलगी आहे. उत्तर 3 बालिका. 17 सूत पुत्रचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. पायरी 1 योग्य स्त्रीरूप ओळखा. सूत मुलगा या पुल्लिंगी संज्ञाचे योग्य स्त्रीरूप सुता मुलगी आहे. उत्तर 1 सुता. 18 वर वर आशीर्वाद दिशाचे स्त्रीलिंगी रूप निश्चित करा. पायरी 1 योग्य स्त्रीरूप ओळखा. वर वर चे योग्य स्त्रीलिंगी रूप वधू वधू आहे. उत्तर 1 अधिक. 19 पर्यायांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. पायरी 1 प्रत्येक शब्दाचे लिंग ओळखा. पात्र पात्र पत्र अक्षर हे शब्द नपुंसक लिंग नाम आहेत. पुत्र मुलगा हे पुल्लिंगी लिंग नाम आहे. उत्तर 2 पुत्र. 20 पर्यायांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. पायरी 1 प्रत्येक शब्दाचे लिंग ओळखा. वाट मार्ग वाट ताट थाळी पाट लाकडी आसन हे शब्द सामान्यतः स्त्रीलिंगी किंवा नपुंसक संज्ञा आहेत. पर्यायांमध्ये कोणताही स्पष्ट पुल्लिंगी शब्द नाही. उत्तर 4 ये नाही यापैकी नाही. 21 पर्यायांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. पायरी 1 प्रत्येक शब्दाचे लिंग ओळखा. वृक्ष झाड हा शब्द पुल्लिंगी नाम आहे. झाड झाड आणि वेल लता अनुक्रमे नपुंसक आणि स्त्रीलिंगी आहेत. उत्तर 1 वृक्ष. 22 पर्यायांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. पायरी 1 प्रत्येक शब्दाचे लिंग ओळखा. पान पान ताण ताण रान जंगल आणि नाक नाक हे सर्व शब्द सामान्यतः नपुंसक लिंग नाम आहेत. पर्यायांमध्ये कोणताही स्पष्ट पुल्लिंगी शब्द नाही. उत्तर 4 नाक नाक जरी सर्व नपुंसक आहेत. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी उत्तर 2 आग. 24 स्त्रीलिंगी शब्द ओळखा. उत्तर 4 डोळा. 25 स्त्रीलिंगी शब्द ओळखा. उत्तर 2 नदी. 26 स्त्रीलिंगी शब्द ओळखा. उत्तर 3 नदी. 27 स्त्रीलिंगी शब्द ओळखा. उत्तर 3 लँडोर. 28 नपुंसक शब्द ओळखा. उत्तर 4 खेडा. 29 नपुंसक शब्द ओळखा. उत्तर 1 स्वप्न. 30 नपुंसक शब्द ओळखा. उत्तर 4 तलवार. 31 नपुंसक शब्द ओळखा.
उत्तर 3 सोने. 32 नपुंसक शब्द ओळखा. उत्तर 4 शिंग. 33 नपुंसक शब्द ओळखा. उत्तर 1 लेकेरू. 34 नपुंसक शब्द ओळखा. उत्तर 3 अँथ्रून. 35 झाडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेता त्याचे लिंग काय आहे. उत्तर 3 न्यूटर लिंग. 36 सुया या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग काय आहे. उत्तर 2 स्त्रीलिंगी. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. Explanation. The word kate, spines, thorns, needles, plural comes from the singular kata kata. In Marathi, answer 3 नपुंसक लिंग. काटे या शब्दाचे मूळ रूप काटा असे आहे. तो काटा असे वापरले जाते, परंतु काटे हा अनेकवचनी शब्द आहे आणि मराठी व्याकरणात लिंग ओळखताना सामान्यतः मूळ एकवचनी रूप विचारात घेतले जाते. काटा हा शब्द पुल्लिंगी आहे. मात्र दिलेल्या पर्यायांमध्ये काटे या शब्दासाठी थेट लिंग विचारले आहे आणि बहुधा ते काटे दॅट विच इज थॉर्नी अ कलेक्शन ऑफ थॉर्न्स या संदर्भाने नपुंसक लिंग अपेक्षित असावे. 38 ससे या शब्दाच्या मूळ रूपाचे लिंग कोणते. आन्सर 1 पुल्लिंग. ससे या शब्दाचे मूळ एकवचनी रूप ससा असे आहे. तो ससा असे वापरले जाते जे पुरुषलिंग दर्शवते. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. Explanation. The word kate is the plural form of kata, which is a masculine. काटे या शब्दाचे मूळ रूप काटा असे आहे. तो काटा असे आपण म्हणतो, जे पुरुषवाचक आहे, म्हणून हा शब्द पुल्लिंगी आहे. 38 ससे या शब्दाच्या मूळ रूपाचे लिंग कोणते. आन्सर 1 पुल्लिंग. ससे या शब्दाचे मूळ रूप ससा असे आहे. तो ससा असे आपण म्हणतो, जे पुरुषवाचक आहे, म्हणून हा शब्द पुल्लिंगी आहे. 39 नद्या या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते. आन्सर 2 स्त्रीलिंग. नद्या या शब्दाचे मूळ रूप नदी असे आहे. ती नदी असे आपण म्हणतो, जे स्त्रीवाचक आहे, म्हणून हा शब्द स्त्रीलिंगी आहे. 40 देवघर. आन्सर 3 नपुंसक लिंग. देवघर या शब्दाचे लिंग ओळखण्यासाठी ते देवघर असे आपण म्हणतो. ते हे सर्वनाम नपुंसक लिंग दर्शवते, म्हणून हा शब्द नपुंसक लिंगी आहे. 41 लठ्ठपणा. आन्सर 1 पुल्लिंग. लठ्ठपणा या शब्दाचे लिंग ओळखण्यासाठी तो लठ्ठपणा असे आपण म्हणतो. तो हे सर्वनाम पुरुषवाचक आहे, म्हणून हा शब्द पुल्लिंगी आहे. 42 चकचकाट. आन्सर 1 पुल्लिंग. चकचकाट या शब्दाचे लिंग ओळखण्यासाठी तो चकचकाट असे आपण म्हणतो. तो हे सर्वनाम पुरुषवाचक आहे, म्हणून हा शब्द पुल्लिंगी आहे. AI responses may include mistakes. Answers might
व्याधी, व्याधी, डिसीज हा शब्द मराठीत पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी या दोन्ही लिंगांमध्ये वापरला जातो. 44. आन्सर 2. नेत्र, नेत्रा आय हा शब्द मराठीत पुल्लिंगी आणि नपुंसक लिंगी या दोन्ही लिंगांमध्ये वापरला जातो. 45. आन्सर 4. नेत्र, नेत्रा आय हा शब्द मराठीत पुल्लिंगी आणि नपुंसक लिंगी या दोन्ही लिंगांमध्ये वापरला जातो. 46. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंग पुल्लिंगी असा दोन्ही प्रकारे होतो? PSI 04. आन्सर 1. बाग, बॅक गार्डन हा शब्द मराठीत स्त्रीलिंगी मानला जातो. मात्र काही जुन्या मराठी व्याकरणात तो पुल्लिंगी देखील वापरला गेल्याचे संदर्भ आढळतात, त्यामुळे दोन्ही प्रकारे वापर होतो. 47. पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती? DSTI 2000. आन्सर 3. डोंगर, उभयलिंगी. डोंगर माउंटेन हा शब्द मराठीत पुल्लिंगी आहे. उभयलिंगी कॉमन जेंडर म्हणजे दोन्ही लिंगात वापरला जाणारा शब्द, जो डोंगरसाठी चुकीचा आहे. इतर जोड्या योग्य आहेत. बैल पुल्लिंगी, झाड नपुंसक लिंगी, नदी स्त्रीलिंगी. 48. वानर शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तलाठी, धुळे. आन्सर 2. वानरी. वानर मंकी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप वानरी, वन्हारी हे आहे. 49. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. तलाठी, ठाणे. आन्सर 4. प्राध्यापक प्रोफेसर हा शब्द पुल्लिंगी आहे. लांडोर, लँड, पिहेन स्त्रीलिंगी आहे. गाय, काव स्त्रीलिंगी आहे. आणि कन्या, डॉटर, गर्ल स्त्रीलिंगी आहे. 50. विरुद्ध लिंगी शब्द निवडा. वाघ्या, तलाठी, भंडारा 09. आन्सर 3. मुरळी. वाघ्या, वाघ्य आणि मुरळी, मुरली हे महाराष्ट्रातील लोककलेतील अनुक्रमे पुरुष आणि स्त्री कलाकारांना संबोधले जाणारे शब्द आहेत. ते विरुद्ध लिंगी जोडी आहेत. 51. पुल्लिंगी रूप करा. कन्या, तलाठी, कोल्हापूर 04. आन्सर 2. मुलगा. कन्या, डॉटर, गर्ल या शब्दाचे पुल्लिंगी रूप मुलगा, बॉय, सन हे आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. वाघ या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप वाघीण असते. 53. पुल या शब्दाचे लिंग कोणते? आन्सर 1. पुल्लिंग. मराठी व्याकरणात पुल हा शब्द पुल्लिंगी मानला जातो. 54. नपुंसक लिंगी शब्द ओळखा. आन्सर 3. आग हा शब्द नपुंसक लिंगी आहे. 55. स्त्रीलिंगी शब्द ओळखा. आन्सर 4. खुर्ची हा शब्द स्त्रीलिंगी आहे. 56. लुच्चेगिरी या शब्दाचे लिंग कोणते? आन्सर 3. स्त्रीलिंगी. लुच्चेगिरी हा शब्द स्त्रीलिंगी आहे. 57. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे? आन्सर 4. झरा हा शब्द पुल्लिंगी आहे. नदी, सरोवर आणि कुंड हे शब्द अनुक्रमे स्त्रीलिंगी किंवा नपुंसक लिंगी असू शकतात. 58. अयोग्य विधान ओळखा. आन्सर 4. लिंग बदलामुळे नामाच्या रूपात विकार होत नाही. लिंग बदलामुळे नामाच्या रूपात विकार होतो. उदा. मुलगा, मुलगी. मराठीत लिंगाचे मुख्य 3 प्रकार पडतात: पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग. लिंगनिश्चितीचे निश्चित नियम नाहीत आणि काल्पनिक घटक सुद्धा लिंगी मानले जातात, त्यामुळे इतर विधाने योग्य आहेत. 59. पुढीलपैकी वेगळी जोडी ओळखा. आन्सर 4. आरसा, आरशी. आरसा पुल्लिंग चे स्त्रीलिंगी रूप आरशी नसते. इतर जोड्यांमध्ये लोटा, लोटी, दांडा, दांडी, बोकड, शेळी लिंग बदल योग्यरित्या दर्शविला आहे. 60. पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो? आन्सर 1. नपुंसक लिंग. पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात नपुंसक लिंग प्रकारात येतो. 61. वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंगवचन रूपात बदल होतो. त्या बदलास कोणते? आन्सर 4. विकार. शब्दाच्या मूळ रूपात बदल होणे म्हणजे विकार होय. 62. ओढा शब्दाचे लिंग ओळखा. आन्सर 1. पुल्लिंग. ओढा हा शब्द पुल्लिंगी आहे. 63. नामाच्या रूपावरून पुरुष जातीचा अथवा स्त्री जातीचा बोध न होता त्या दोहाहून भिन्न अशा जातीचा बोध होतो, त्यास कोणते? आन्सर 3. नपुंसक लिंग.
ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही त्यास नपुंसक लिंग म्हणतात. 64. पुढीलपैकी लिंग वचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता? आन्सर 4. शहाणा. शहाणा या विशेषणाचे लिंग वचनाप्रमाणे विकार होतात. उदा. शहाणा मुलगा, शहाणी मुलगी, शहाणे पोर. इतर पर्याय अविकारी आहेत. 65. खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो? आन्सर 3. पोर. पोर हा शब्द तिन्ही लिंगात वापरला जातो. तो पोर, ती पोर, ते पोर. 66. मराठीतील लिंग विचार पुढीलप्रमाणे करता येईल. आन्सर 4. अ, ब, क. मराठीतील लिंग विचारामध्ये प्राणीमात्रांचे लिंग वास्तविक असते. लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो आणि मराठीतील लिंग व्यवस्था अत्यंत नियमित आहे. सर्व विधाने योग्य आहेत. 67. खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द 3 वेगवेगळ्या लिंगात आढळतात. योग्य पर्याय लिहा. आन्सर 3. लोटा, लोटी, लाटणे. लोटा पुल्लिंग, लोटी स्त्रीलिंग आणि लाटणे नपुंसक लिंग हे एकाच अर्थाचे शब्द 3 वेगवेगळ्या लिंगात आढळतात. 68. माझे गाव मला फार आवडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आन्सर 2. नपुंसक लिंगी. गाव हा शब्द नपुंसक लिंगी आहे. ते गाव. 69. विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? आन्सर 4. विधात्री. विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप विधात्री असते. 70. पुढील पर्यायांमधून बोका या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द निवडा. आन्सर 4. भाटी. बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप भाटी असते. 71. क्रियापदातील ई आख्यात, ओ आख्यात आणि ई लाख्यात यांचे मूळ संस्कृतातील आख्यात प्रत्ययांपासूनच आले असल्याने त्यात कोणता गुणधर्म आढळतो? आन्सर 4. तिन्ही लिंगात बदल संभवतो. संस्कृत आख्यात प्रत्ययामुळे मराठी क्रियापदांमध्ये तिन्ही लिंगात बदल संभवतो. 72. जी या स्त्रीलिंगी सर्वनामाचा विकार होऊन सप्तमीचे विभक्तियुक्त रूप काय होईल? आन्सर 1. जिला, जीस, जेस. जी या सर्वनामाचे सप्तमी विभक्तीतील रूप जिला, जीस, जेस असे होते. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. Answer 3. Pagote. Explanation. The word pagadi pagadi is feminine. The Explanation. पगडी या स्त्रीलिंगी शब्दाचे पुल्लिंगी रूप फेटा आणि नपुंसकलिंगी रूप पागोटे असे होते. 74. जोड्या जुळवा. आन्सर 3. अ व ड बरोबर. एक्सप्लेनेशन. योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. 1. मोर लांडोर पुल्लिंगीत स्त्रीलिंगी. 2. रेडा म्हैस पुल्लिंगीत स्त्रीलिंगी. आणि 3. बोका भाटी पुल्लिंगीत स्त्रीलिंगी. यामुळे पर्याय 3 मधील जोड्या बरोबर आहेत. 75. व्याकरणातील लिंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आन्सर 2. खून. एक्सप्लेनेशन. मराठी व्याकरणात लिंग या शब्दाचा समानार्थी शब्द खून किंवा चिन्ह असा होतो, ज्यावरून नामाची जात पुरुष, स्त्री किंवा नपुंसक ओळखली जाते. 76. अकारांत स्त्रीलिंगी नामांचे अनेकवचन अंडरस्कोर 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 होते. आन्सर 1. आकारांत. एक्सप्लेनेशन. अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन करताना कधीकधी आकारांत उदा वीट विटा किंवा इकारांत उदा विहीर विहिरी अशा दोन्ही प्रकारे होते. दिलेल्या पर्यायांपैकी आकारांत हा योग्य पर्याय आहे. 77. पुढे काही सामासिक शब्द दिले आहेत, त्यांचे अनुक्रमे लिंग ओळखा. आन्सर 4. पुल्लिंग नपुंसक स्त्री स्त्री. एक्सप्लेनेशन. मिठभाकरी ती मिठभाकरी स्त्रीलिंगी. गायरान ते गायरान नपुंसकलिंगी. भाजीपाला तो भाजीपाला पुल्लिंगी. आणि भाऊबहीण ती भाऊबहीण स्त्रीलिंगी. योग्य क्रम स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी पुल्लिंगी स्त्रीलिंगी. टीप. पर्यायांमध्ये क्रम वेगळा आहे, परंतु पर्याय 4 जवळचा आहे.
78 परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंक कसे ठरते? आन्सर 4 परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंक त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरते. एक्सप्लेनेशन. परभाषेतून मराठीत आलेल्या शब्दांचे लिंक ठरवताना मराठी भाषेतील त्याच्या अर्थाच्या किंवा समानार्थी शब्दाच्या लिंगाचा आधार घेतला जातो. 79 ज्या नामांचा उपयोग वेगवेगळ्या लिंगी होतो त्यांना काय म्हणतात? आन्सर अ. उभयलिंगी. एक्सप्लेनेशन. ज्या नामांचा उपयोग पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी अशा दोन्ही लिंगांसाठी केला जातो त्यांना उभयलिंगी असे म्हणतात. उदा. मूल, बाळ, शिक्षक, डॉक्टर. 80 निर्जीव वस्तूचे लिंग ठरवताना आपण काय करतो? आन्सर 2 फक्त क बरोबर. एक्सप्लेनेशन. मराठी व्याकरणात निर्जीव वस्तूंचे लिंग ठरवताना आपण काल्पनिक पुरुषत्व, स्त्रीत्व किंवा नपुंसकत्व लादून त्या वस्तूमागे तो, ती, ते हे शब्द वापरतो. 81 खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या बरोबर वाक्य ओळखा. आन्सर 4 अ व ब बरोबर. एक्सप्लेनेशन. लिंगभेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो. उदा. गोडा, घोडी. वचनभेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो. उदा. घोडा, घोडे. दोन्ही वाक्ये बरोबर आहेत. 82 बोका शब्दाला लिंगबदल सूचित करणारा शब्द कोणता? आन्सर 2 फक्त ब बरोबर. एक्सप्लेनेशन. बोका या पुल्लिंगी शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द भाटी असा होतो. 83 शब्द व त्या शब्दाचे लिंग यांच्या योग्य जोड्या ओळखा व अचूक गट निवडा. आन्सर 3 फक्त ब व ड बरोबर. एक्सप्लेनेशन. 1 दगड पुल्लिंगी तो दगड. 2 कोनाडा पुल्लिंगी तो कोनाडा. 3 मांजर नपुंसकलिंगी ते मांजर किंवा स्त्रीलिंगी ती मांजर. आणि 4 माती स्त्रीलिंगी ती माती. पर्याय ब आणि ड बरोबर आहेत. 84 पुढील सामासिक शब्दांचे लिंग प्रमाणे ओळखा. आन्सर 1 पुल्लिंगी नपुंसकलिंगी स्त्रीलिंगी. एक्सप्लेनेशन. साखरभात तो साखरभात पुल्लिंगी. देवघर ते देवघर नपुंसकलिंगी. आणि मिठभाकर ती मिठभाकर स्त्रीलिंगी. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. वरील दोन्ही शब्द तीनही लिंगात मोडतात. 86 सभा या शब्दाचे लिंग कोणते? पोर आणि मूल हे दोन्ही शब्द मराठी तिन्ही लिंगांमध्ये पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी वापरले जातात. 86 सभा या शब्दाचे लिंग कोणते? आन्सर 1 स्त्रीलिंग. सभा या शब्दाचे लिंग स्त्रीलिंग आहे. 87 इकारांत नामे स्त्रीलिंगी असतात मात्र काही इकारांत नामे पुल्लिंगी असतात ती यांची असतात. आन्सर 3 व्यावसायिकांची. इकारांत नामे सामान्यतः स्त्रीलिंगी असतात. उदा. दोरी, पाटी. परंतु काही इकारांत नामे पुल्लिंगी देखील असतात जी मुख्यतः व्यावसायिकांची नावे असतात. उदा. वाणी, तेली. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. Answer 1 प्रथमा, षष्ठी, चतुर्थी, सप्तमी. Explanation. 1 त्याला पपई आवडते, त्याला as in the date of case. चतुर्थी as per the meaning, indirect object, but the question asks for the case of the subject in the first sentence. The subject here is implied, but the verb agree.
आन्सर 1. प्रथमा, षष्ठी, चतुर्थी, सप्तमी. एक्सप्लेनेशन. त्याला पपई आवडते. त्याला टू हिम इज अ डेट ऑफ केस. चतुर्थी यूसेज ऑफ आन्सर 3. प्रथमा, सप्तमी, षष्ठी, चतुर्थी. त्याला पपई आवडते. ही लाइक्स पपाया. पपई इज इन द नॉमिनल